नमस्कार. राजकारणात कोणाचा कोणासाठी बळी जाईल हे कधीच सांगता येत नाही. याआधी कोणाचा गेला असेल, यानंतर कोणाचा जाईल, आपण फक्त अंदाज बांधायचे असतात. अशाच एका अंदाजाला घेऊन महाराष्ट्रातल्या राजकारणाचं बदलतं सूत्र, बदलते प्रवाह तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आलेलो आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. सोमय्यानंतर आता राऊत हा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. सोमय्यानंतर राऊत म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल. सोमय्यांचा जसा राजकीय बळी गेला तसा आता संजय राऊतांचा राजकीय बळी जाण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. हे असं होणार आहे का, तर मागं घडलेल्या घटना आणि भविष्यातलं वातावरण यावरूनच तशी शक्यता वर्तवली जाते आहे. शिवसेना आणि भाजप यांची अनेक वर्षापासूनची प्रामाणिक युती आणि याच युतीला धरून अनेक वर्ष ही दोन्ही पक्ष एकत्र राहिली, अनेक ठिकाणच्या सत्ता उपभोगल्या. केंद्रातल्या सत्तेत शिवसेना सोबत होती, राज्यातल्या सत्तेत शिवसेना सोबत होती. अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या सत्ता भाजप आणि शिवसेनेनं मिळून उपभोगल्या. काही ठिकाणी वाद झाले, पण मधल्या काळापासून जसं जसं मोदी पर्व सुरू झालं तसं तसं शिवसेनेची अस्वस्थता अधिक वाढत गेली. महाराष्ट्रात मोठ्या भावाच्या रूपात असलेली शिवसेना आता हळूहळू लहान भावाच्या रूपामध्ये जाऊ लागली होती आणि शिवसेनेच्या मनामध्ये हीच खरी खंत होती. शिवसेना आता अडवून बघू लागली होती. आम्हाला जागा जास्त हव्यात, आम्हाला अधिकार जास्त हवेत, सरकार असेल तर आम्हाला जास्त हवं असं म्हणू लागली आणि यातून भाजपमधल्या अनेक नेत्यांशी शिवसेनेचे वाद होऊ लागले. त्यातल्या मुंबईतला एक मोठा नेता ज्यांचं नाव किरीट सोमय्या, त्यांनी शिवसेनेशी पंगा घेतला. सोमय्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये अक्षरशः आग ओकू लागले. सोमय्या खासदार होते, निवडून आलेले होते मुंबईमधून, पण सोमय्यांची विधानं शिवसेनेच्या जिव्हारी बसणारी होती आणि शिवसेनेच्या विरोधातल्या या विधानांमुळेच युती तुटते की काय असं वाटू लागलं. शिवसेना देखील युती तोडायला आग्रही झाली. पुढे सत्तेत येण्याची गरज, मतांची विभागणी होऊ नये यासाठी शिवसेनेनं भाजपला, भाजपनं शिवसेनेला एकमेकाला पटवलं आणि दोघांनी परत युती करण्याचा निर्णय घेतला. लोकसभेच्या काळात युती करताना बळी गेला तो किरीट सोमय्यांचा. भाजपनं सोमय्यांचं तिकीट कापलं. सोमय्यांची खासदारकी निघून गेली आणि सोमय्या पुन्हा एकदा शिवसेनेवर वार करण्यासाठी सज्ज झाले. लोकसभा ते विधानसभा, नव्या युतीचा नवा हनीमून फार छान चालला. विधानसभेत देखील युती झाली. विधानसभेतल्या युतीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला युतीला घवघवीत यश मिळालं, स्पष्ट बहुमत मिळालं आणि शिवसेनेच्या पोटात वेगळंच काहीतरी चालू झालं. शिवसेनेनं राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि महाविकास आघाडी स्थापन करून दोन विरोधी पक्षांच्या सोबत शिवसेना सत्तेत आरूढ झाली, सत्तेवर आरूढ झाली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. शेवटी उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं. यानंतर भाजपवर एक असे वार होऊ लागले, भाजपकडून शिवसेनेवर वार होऊ लागले आणि यात किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा मोकळं रान मिळालं. शिवसेनेकडून वार करण्यामध्ये मात्र संजय राऊत आघाडीवर होते. संजय राऊतांनी मिळेल ती संधी अक्षरशः वापरून घेतली. भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर देखील प्रचंड मोठी टीका केली. बोचरी, झोंबणारी, अक्षरशः बोचणारी टीका संजय राऊत सातत्यानं करत आले. सरकार स्थापन होऊन 2 वर्षाचा कालावधी अजून उलटायचा राहिलाय. राऊतांचे विषारी बाण भाजपच्या दिशेने असे झेपावत होते, भाजपला शब्दबंबाळ करत होते. जरासं चित्र पलटायला सुरुवात झाली. ज्या दिवशी उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना 30 मिनिट एकांतात भेटले, त्या क्षणापासून संजय राऊत नरेंद्र मोदी या विषयावर बोलताना मम झाले. आता संजय राऊत आमचं सरकार टिकणार, 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच असली भाषा बोलू लागले. त्याआधी तर त्या पुण्यातल्या खेड राजगुरुनगरमध्ये जाऊन त्यांनी शिवसेना स्टाईल उत्तर देण्याची तंबी देखील देऊन टाकली होती. समजा, आता समजा, जर त्याचं राजकारण नसतं, समजा उद्धव ठाकरेंनी खरंच भाजपशी जुळवून घ्यायचं ठरवलं तर
काय होईल? भाजपवर जेवढी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे, उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख म्हणून एक वेळ भाजप ते ॲडजस्ट करून घेईल, कारण अशी टीका फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरेंच्यावरती केली होती. ते मुंबईतल्या बांद्रा कुर्ला संकुलातलं भाजपच्या अधिवेशनातलं भाषण आठवतं आहे? वाघ नखे फाडून टाकू, जाळून टाकू, याशिवाय शिवसेनेच्या भाषणात असतंच काय, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच देवेंद्र फडणवीसांच्यावर देखील उद्धव ठाकरेंनी अशा टीका केलेल्या आहेत. पण दोन्ही पक्षप्रमुख म्हणून कदाचित सत्तेकरता ॲडजस्टमेंट होईल. पण संजय राऊतांचं काय? संजय राऊतांचा बळी आता एकत्रित झाल्यावर, राजकीय बळी, बळी हा शब्द राजकीय बळी या अर्थानेच घ्या, हे दोन पक्ष एकत्रित आल्यावर जाईल का, हाच मोठा प्रश्न आहे. पण संजय राऊतांचा बळी देऊन सुद्धा भाजपचं समाधान होईल का, आणि त्यापेक्षाही भाजपच्या मानणाऱ्या वर्गाचं समाधान होईल का? कारण सत्ता कोणाला नको आहे हो? ती उद्धव ठाकरेंना हवी आहे, ती फडणवीसांना हवी आहे, ती भाजपवाल्यांना हवी आहे, ती शिवसेनावाल्यांना हवी आहे. त्यामुळे त्यासाठी सगळे वाघबाण विसरणं, अपमान विसरणं, कडू घोट पचवून टाकणं सोपं आहे, खूप सोपं आहे. पण ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये हे सगळं झालं आहे, त्यांना हे पचवणं किती कठीण जाईल याचा अंदाज बांधता येणंच अवघड आहे. पण एक मात्र आता दिसू लागलं आहे की मागच्या वेळेला भाजपच्या किरीट सोमय्यांचा राजकीय बळी गेला, यावेळेला शिवसेनेच्या संजय राऊतांचा बळी जातो की काय? फक्त एक लोकसभेत खासदार होते, दुसरे राज्यसभेत खासदार आहे, एवढाच काय तो फरक असेल. नमस्कार.